तुम्ही बोलवलं? हो, अभिनंदन, मनापासून अभिनंदन. कशासाठी? म्हणजे काय? अहो, आता तुम्ही सासू होणार आहात, आम्ही आजे सासू होणार आहोत. मी सासू मला कळलं नाही. असं काय करताय? अहो, सागर लग्नाला तयार झालेत, मुलगी सुद्धा शोधली आहे त्यांनी. अगं बाई, खरंच? पण कोण? आपली मुक्ता. खरंच? खरंच म्हणजे सागरने स्वतः सांगितलंय, म्हणजे खरंच असणार ना. नाही म्हणजे माझा विश्वासच बसत नाहीये मा. खरं म्हणजे माझी पण हीच इच्छा होती. मा, तुम्हाला पसंत आहे ना? म्हणजे काय? मुक्तासारखी मुलगी मिळायला भाग्य लागतं, आणि मुक्ता सुद्धा काही कमी भाग्यवान नाही. हा, तुम्हाला खरंच असं वाटतं ना मुक्ता भाग्यवान ठरेल ना? हा, असं का म्हणताय तुम्ही? नाही, दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी येणार म्हणजे ती सुखी व्हायला हवी. आता तुम्ही काळजी करू नका, जुनं सगळं विसरून जा. बघू, पाहताय ना सागर आता किती जबाबदारीने वागतायत ते. मग आता मनात किंतु परंतु आणायचंच नाही मुळे. आता तुम्ही सासू होणार आहात, तेव्हा लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. आणि पद्माकरांना सांगून टाका बरं का लवकरात लवकर. आणि हो, अण्णांचाही फोन झालेलाच आहे माझा, पण अण्णा म्हणालेत की या 10 दिवसाच्या आतलाच मुहूर्त काढला पाहिजे. हो, पुढचे 6 महिने मुहूर्त नाही आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर तयारीला लागा आता. शालिनी, तुमच्या मनात काय येतंय ते सगळं कळतंय आम्हाला. तुम्ही या घरात लग्न होऊन आलात तेव्हा मुक्ताच्याच वयाच्या होतात, आणि आज तुम्हाला जे टेन्शन आलंय ना तसंच आम्हालाही आलं होतं. तेव्हा मुलाची आई म्हणून मान सन्मान मिळतो हो, पण ती परक्या घरची मुलगी आपल्या घरात येणार, तिला हे घर आपलं वाटलं पाहिजे, ही जबाबदारी सासूचीच असते, हो की नाही? खरंय मा, पण तुम्ही तुमची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. आता मलाही माझी जबाबदारी पार पाडता यावी असा आशीर्वाद द्या मा. तथास्तु. चांगली सासू व्हायचं मनात आहे ना तुमच्या, मग तुमची इच्छा अगदी नक्की पूर्ण होईल. मा, तुमच्यासारखी सासू मला मिळाली हे माझं भाग्य. नाहीतर शालिनी, आता सागरचं लग्न होणार आहे, नव्या सुनबाई घरात येणार आहेत, तेव्हा आता डोळ्यातनं पाणी नाही काढायचं. सॉरी मा, पण खरं सांगू, असे सुखाचे क्षण पाहिले ना की घाबरायला होतं. वाटतं पुढे कुठलं दुःख वाढून ठेवलंय कोण जाणे. असं नका म्हणू, उलट असं समजा, आयुष्यभर दुःख भोगलत ना, म्हणून देवाने हे सुख तुम्हाला भरभरून दिलेलं आहे. पुसा बरं डोळे. सागर, काय झालंय? हे बघ, गेले 15 मिनिटं तू काही बोललेला नाहीयेस. तू काहीतरी सांगायला बोलवलं होतंस ना? हो मुक्ता, मला काही सांगायचंय तुला, पण कसं सांगू काही कळतच नाहीये. हे बघ सागर, मला प्लीज लवकर सांग, मला खूप टेन्शन येतंय. सागर, मी जातीये. मुक्ता प्लीज, मुक्ता प्लीज जाऊ नकोस. मी तुला सांगतो सगळं. पण मुक्ता, मला काळजी वाटते की तू टेन्शन घेशील, आणि नाही तरी ठीक आहे,
सांगतो. मुक्ता, मी आजीला सगळं सांगितलंय. कशाबद्दल? आपल्याबद्दल. काय म्हणाले मा? तुला तर आजीचा स्वभाव माहितीच आहे. खूपच रोखटोक बोलते ग ती. सागर, मी तुला सांगितलं होतं, तू काय इतक्यात सांगितलं? सागर, आपलं काय ठरलं होतं? सागर, सागर, you idiot! रडतेस काय? का आवडतं ना तुला खूप असं करायला? हो, आवडतं तर करा. सागर, मी जाते. ए, जातेस काय? ऐकायचं नाही का आजी काय बोलली ते? हा? हा? ऐकायचंय का? आता काय ऐकायचंय? आता नाही सांगणार, मूड नाही माझा आता. वेळ नाही मला, जायचंय. सांगतो. आजी खूप खुश आहे. तिने सांगितलंय की तिला लवकरात लवकर तुला नाचसून करून घ्यायचं. संध्याकाळपासून बघते गप्प गप्प आहेस तू. जेवताना सुद्धा लक्ष नव्हतं तुझं. काय झालंय? काय नाही का, पद्माकरनी मला भेटायला बोलवलं होतं. त्यांचं म्हणणं असं की मी परत अमृत डेअरी जॉईन करावी. अगो बाई, कमालच झाली. मला सुद्धा आश्चर्यच वाटलं, पण मी स्पष्टपणे पद्माकरला सांगितलं, म्हणलं मी इथे परत नोकरी करणार नाही. मग रागवला का तो? रागावला नाही, पण थोडासा निराश झाला. पण मग तरीच एक अल्टरनेटिव्ह दिला. मला म्हणाला, नोकरी नाही तर निदान कन्सल्टंट किंवा ऍडवायझर म्हणून तुम्ही इथं काम केलं तर. म्हणलं येस, मी त्याला हो म्हणून सांगितलं. उद्या सकाळी मी ऑफिसमध्ये पहिलं पाऊल टाकणार पुन्हा एकदा. हा, म्हणूनच तुला जेवण सुचत नव्हतं. मला सांगताय, मी हा जो निर्णय घेतला तो बरोबर आहे का चूक आहे? तुला काय वाटतं? गोवर्धन, मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते. तू पुन्हा एकदा दिवाकर समोर उभा राहशील. तो काही वेडावाकडा डाव तर असणार नाही? हे बघ ताई, मला त्याला कधी ना कधी धडा शिकवायचाच होता. पण आणायचं ही संधी चांगली चालू होती, त्यामुळे मी त्याला धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही, हे डेफिनेट आहे. नाही गोवर्धन, तू हे बरंच केलंस. पण तरीही मी सल्ला देईन, दिवाकरच्या बाबतीत जे काही वागशील ते खूप सावधपणाने वाग. डेफिनेट जे काय करायचं ते सावधपणेच करेल. काय झालं माहिती का ताई, आपण गप्प बसतो ना, या गोष्टीचे एक क्षुद्र मनोवृत्तीची माणसं भेकडपणा म्हणतात त्याला, आणि मला ते चालणार नाही. ही संधी मी दवडणार नाही. मी त्याला धडा शिकवणार. ही संधी हातची जाऊ देणार नाही मी, डेफिनेटली. वा, झकास जेवण झालं. शालिनी, एक झकास न्यूज सांगायची.
आज आम्ही गोवर्धनना एक ऑफर दिली आणि त्यांनी ती मंजूर केली. दिस मीन्स की आता गोवर्धन आपल्याला जॉईन होणार. खरंच खूपच छान झालं. म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने पण आणि तुमच्या दृष्टीने पण. येस येस येस. आता गोवर्धन, सागर आणि आम्ही मिळून खूप काही करू शकतो. पण काय हो ते अचानक कसे तयार झाले? काय गुडविल म्हणायचं आपलं. ऍक्च्युली काय आहे, त्यांचं वैर आहे दिवाकरशी. आमच्याबद्दल थोडंसं प्रेम असणारच त्यांच्या मनात. आणि सागरशी तर काय, मनातल्या मनात त्यांनी कधीच हात मिळवणी केलेली असणार. आणि आता ही हात मिळवणी कायमची होणार आहे. म्हणजे मलाही तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. हं? सागर आणि मुक्तानी एकमेकांना पसंत केलंय. काय, त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं? का तुम्हाला पसंत नाही? नाही, मुक्ताईचं गुड गर्ल, खूप छान मुलगी आहे ती, पण तिने सागरला पसंत केलं. का? माझा सागरही खूप छान आहे हा. आता कसं जबाबदारीने वागतो, ऑफिसमध्ये जातो. आणि मुक्ता, ती तर सुरुवातीपासूनच माझी लाडकी होती. आता तर लाडकी सून होणार आहे. हो हो, आम्हाला माहिती होतं. काय माहिती होतं? आम्ही कधी बोललो नाही, पण आम्हाला माहिती होतं. अहो, त्या दोघांच्या मनात नसेल ना, तेव्हापासून मुक्ताच्या सासूच्या मनात होतं. हो की नाही? कबूल. चला आपण ही खुशखबरी माना देऊया. मान ना? हो, अहो माननीच मला बोलून ही बातमी दिली आहे. म्हणजे कमाल आहे. सागरनी तुम्हाला नाही सांगितलं, आम्हाला नाही सांगितलं. एवढा डिप्लोमॅट आहे तो. खरंच आता सगळं कसं मनासारखं घडतंय नाही? मला काय वाटतं सांगू? आपण सागरचं लग्न खूप थाटामाटात करायचं. सगळी खरेदी आपण पुण्याला करू. अरुण, ज्योती आणि राकेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरवूया असं पण दिवाकरला आणि मेघनाला सांगून किती दिवस झाले नाही का? ठीक आहे ग, पण लग्नाच्या गोष्टी अशा घाईघाईने ठरवून होतात का? अरे पण मेघना म्हणाली होती ना, मी मासाहेबांशी बोलते आणि लगेच कळवते म्हणून. पण मला एक कळत नाहीये, आपल्याला काही घाई आहे का लग्नाची? ज्योती, तुझ्या मुलीची आई होशील ना तेव्हा तुला समजेल. एक मिनिट. आता मी काय म्हणतो ते ऐका ना जरा. निकी, तू सारखे आपले ज्योतीच्या लग्नाचे बेट ठरवतेस, पण आपल्याला अजून एक मुलगी आहे आणि तिचंही लग्न ठरलेलं आहे हे विसरतेस तू. हो रे बाबा, पण आधी मोठीचं आणि नंतर छोटीचं ना. निकी, असा काही नियम नाहीये. आणि मला काय वाटतं माहितीये का, दोघी एकत्र वाढल्यात, दोघींचं लग्नही एकत्रच होऊन जाऊ दे ना. एकाच दिवशी एकाच मांडवात. असा थाट उडवून देऊ लग्नाचा की त्या सरदेसायांची मिजास उतरली पाहिजे. डॅडी, हे काय अचानक एकदम लग्न? आय एम नॉट रेडी. मला असं वाटतंय की सरदेसाईंना दाखवण्याकरता माझ्या लग्नाचा घाट घालू नका आणि थाटमाट तर बिलकुल करू नका. वा, बघितलंस ना निकी, काय दिव्य आहेत आपल्या पोरी. मी चांगलं हौसेनं कौतुकानं बोलतोय तर यांचं. ज्योती, मला डॅडींचं म्हणणं अजिबात चुकीचं वाटत नाहीये. आणि एकाच वेळी दोघींचं लग्न केलं तर कुठे बिघडलं? म्हणजे माझी काही हरकत नाहीये. ऍक्च्युली मलाही चालेल. बघितलंस ना निकी, म्हणजे मला चालेल, माझी काही हरकत नाही वगैरे असं वरवर म्हणायचं. आणि प्रीती, काय ग ज्योती, खरंच सांगा, तुम्ही मनातनं खुश झालात की नाही? हं? हा माझा बेत तुम्हाला आवडलाय की नाही? अरे निकी, आपल्या या आजच्या जगातल्या मुली लाजतात. अरे मला माहीतच नव्हतं हे. बर, आता माझा अजून एक बेत आहे का. प्रीती,
मला आणि तुझ्या आईला असं वाटतं की तुझं आणि आशिषचं लग्न झालं की तुम्ही दोघांनी इथेच आपल्या घरीच राहावं. डॅडी काहीतरीच काय. एक मिनिट प्रीती, मी काय म्हणतोय ते ऐकून घे. तू एकदा आशिषच्या घरी जाऊन ये, ते घर बघ. तिथल्या त्या वातावरणात राहणं जमेल का तुला? आणि त्या विनायक रणदिवे, आशिषचे वडील, त्यांच्यासारख्या चक्रम आणि विक्षिप्त माणसाबरोबर राहणं जमेल तुला? प्रीती, तुम्ही दोघी जणी आपापल्या घरी गेल्यानंतर आम्हाला कोडे. ज्योती जर सरदेसाईंच्या घरी जाणार असेल तर तू राहा ना इथे. आणि हे बघ प्रीती, आशिष आता मला बिझनेसमध्ये मदत करतोच आहे, नाही का? म्हणजे म्हणूनच घर जावई म्हणून नाही, तर खरंच तुमचा हक्क म्हणून इथे आनंदाने राहा तुम्ही. मला जरा आशिषशी बोलावं लागेल. हो हो, बाय ऑल मीन्स टेक युअर ओन टाइम बेटा. अहो मला ना नाही, म्हणजे मला या सगळ्या गोष्टींचं टेन्शनच यायला लागलंय. सगळी लग्नाची तयारी व्हायची तुम्ही ऐकताय ना? हो ऐकतो ना, बोला बोला. अहो बोलू काय? तुम्ही ही फाईल बाजूला ठेवा बघू. बोला ना. नाही नाही, तुम्ही आधी फाईल बाजूला ठेवा. ठेवा म्हणते ना. घ्या आता बोला. अहो काय बोलू? लग्नाची सगळी खरेदी व्हायची आहे. केवढी कामं आहेत माहितीये. मला तर एवढं टेन्शन आलंय ना. मी काय ठरवलंय माहितीये? लग्नाला आलेल्या प्रत्येक बाईला चांदीचा कुंकवाचा करंडा द्यायचा. पुरुषांना काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. आणि हो, लग्नाची एकदा तारीख ठरली ना की मात्र मला तुमची मदत लागेल. म्हणजे लग्न कुठे करायचं, हॉल बुक करायचा, परत पत्रिका छापायच्या, केटरर ठरवायचा, मेनू कसं होणार हो सगळं? तुम्ही शांत व्हा आधी. आणि तुम्हाला जसा वेळ मिळेल ना तशा याद्या करायला सुरुवात करा. ओके, मग आपण ठरवू ना बसून काय ते. बरं, आता आम्हाला एक सांगा की या स्पेशल ओकेजनचं म्हणून एक आठवण म्हणून आम्ही तुम्हाला काय देऊ? चेष्टा करताय माझी? अहो मला कशाला काय द्यायला हवं? माझ्याकडे सगळं आहे. नाही, तरीही आपल्या आयुष्याच्या या आनंदाच्या प्रसंगाची आठवण असावी म्हणून आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. ते राहू द्याव. मा काय म्हणत होत्या माहितीये की सागरचं भविष्य खरं ठरलं पण थोडी वेळ चुकली. म्हणजे सगळे म्हणत होते की लग्नानंतर हा मुलगा सुधारणार, पण हा सुधारला लग्नाआधीच. असं कसं? तुम्हा बायकांचं ना हेच चुकतं. आता सगळं आनंदात आहे ना, अहो मग एन्जॉय द मोमेंट. तुम्हाला काय होतं? हॅलो. काय करतोयस? काही नाही ग, जस्ट विदुलाशी गप्पा मारत होतो. विदूला आहे का तिथे? हो, म्हणजे माझ्या बाजूलाच आहे ती. अरे सागर, घरी मा, शालिनी काकू सगळ्यांची काय रिॲक्शन होती?
म्हणजे काय म्हणतायत सगळे? काय म्हणणार ते म्हणतायत की आम्हाला मुलगी पसंत आहे. सागर, हा, का आता का तुझं ठीक आहे रे. तू सरळ सगळं मानना सांगून टाकलंस. पण आमच्या घरी मी सगळं कसं सांगू मला कळतच नाहीये. तू सांगूच नकोस. मी तुझ्या घरी येईन आणि सगळ्यांना सगळं सांगेन. खरंच? अगदी खरं. कधी येशील? आत्ता येऊ? सागर, सागर, हा. लव यू. ए मुक्ता